हाय गाईज, गुड मॉर्निंग. काल रात्री आलो होतो भाईसाब, खूप थकलो होतो आणि तरी पण व्हिडिओ एडिट करत बसलो होतो 3:45 वाजेपर्यंत. सकाळी नंतर झोपलो, खूप थकलो होतो. तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाई मी सोसल. थोडंफार काय ना काही खाऊन आलो बिल्डिंगच्या खाली व्हॉइस ओव्हर करण्यासाठी. भाईसाब केस कापायला पण टाइम नाही, गंजाड. तिकडे व्हॉइस ओव्हर करायला बसलो तो वसड्या कावळ्यांचा आहे तो, दुसरीकडे नारळ डोक्यात पडेल याची भीती. तो म्हटलं हा वरचा नारळ माझ्या नारळावर पडला तर व्हॉइस ओव्हर पण राहिलं, सगळंच राहिलं. आई याची खरोखर भीती मनात ठेवून मी निघालो पटकन बाजूला. फायनली भाई 2.5 तासानंतर घरी आले. नुसतं तोंड सुकलं होतं आणि घरवाल्यांनी माझी सेवा तर बघा, नुसता मोसंबीचा ज्यूस रे, एक नंबर, दिल को थंडक पोहोच. थोडासा आराम केल्यानंतर नुसताच धुरा किचन मध्ये आणि बघतो तर काय कोलबी विलबीचा विषय ना मेरी कोमो. खूप दिवसापासून जेवण पण दाखवलं नव्हतं, म्हटलं की जेवण पण दाखवून देऊया. मस्तपैकी डाळ भात आहे, 2 अंडी आणि कोलबी मस्तपैकी यप्पा यप्पा चल पप्पा. दुपारी झोपून संध्याकाळी उठलो आणि बघतो तर काय राडा चालू आहे घरात. ताईने काय केलंय बघा, दुपारचं जेवण करून झालं, मिठाचा डब्बा चाकच्या जागी ठेवायचा की नाही तर नाही, तिकडेच ठेवला आणि मम्मीने त्याच्यात मीठ समजून रवा होतला. जो जेवण करणार मी ते